नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला 28 इंच छातीचा बोटनेक ब्लाउज डिझाइन दाखवणार आहे. प्रिंटेड ब्लाउज आहे, त्यावरती बोटनेक डिझाइन बनवायची आहे आपल्याला. चला तर मग सुरुवात करूयात. अर्धा इंच मी खालच्या साईडला शिलाई मार्जिन सोडून दिलेली आहे. आता आपण उंची घेऊयात. 12 इंच उंची आहे. 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे शिलाई मार्जिनसाठी 13 इंच. 6 इंच शोल्डर, 12 इंचचं शोल्डर आहे आपलं इथं, तर अर्धा घेतला मी 6 इंच. 5.5 इंचावर आर्महोल घेतली. त्यानंतर 28 इंचाचा चौथा भाग 7 इंच होतो, तर 7 इंचावर मार्जिन करून आता आपल्याला चेस्टची मार्जिन घ्यायची आहे. 2 इंच शिलाई मार्जिन. 6.5 इंचावर मी कंबर घेतलेली आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन. आता एक शेवटची लाईन मी ड्रॉ करून घेते. त्यानंतर राहिला आता आपला आर्महोल. 1.25 इंचावर आर्महोल घेऊन आर्महोलची गोलाई द्यायची. आता हे पूर्ण भाग आपण जसा आखलेला आहे तसा कटिंग करून घेऊयात. ब्लाउज पीसवरती पण हा भाग आता मी कट करून घेते आणि त्यानंतर आता आपण शिवायला घेऊयात. आता इथं बोटनेकचा आपल्याला गळा आखायचा आहे 3-3 इंचावर आणि एक बॉक्स बनवून घ्यायचा. आता ह्या बॉक्सला आपण गोलाई देऊयात आणि खालच्या साईडला 2 इंचाची मार्जिन सोडून मी एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि इथं आपल्याला छोटासा पानशेप आकार द्यायचा आहे. एकदम छोटासा पानशेप आकार देऊन हा भाग आता आपण कट करून घेऊयात. आता हे भाग कट केल्यानंतर आपल्याला 2 वेगवेगळे पार्ट बनवायचे आहेत, कारण बॅक साईडला हुक आहे, त्यामुळे दोन्ही पार्ट वेगळे करायचे. आणि आता हे आपण कापड सरळ ठेवून त्यावरती अस्तर ठेवून शिवून घेणार आहोत. आता इथे कॅनव्हास किंवा आपल्याला दुसरं काही अटॅच करायचं नाही आहे, कारण ह्या ब्लाऊज पीसला ऑलरेडी खालच्या साईडला कॅनव्हास अटॅच केलेला आहे. हवं तर तुम्ही कॅनव्हास अटॅच करू शकता, त्यामुळे फिनिशिंग छान येते. तर दोन्ही पार्ट मी वेगवेगळे जोडून घेतलेले आहेत, ते कट करून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला आतल्या गोलाईच्या साईडला आपल्याला कात्रीने छोटे छोटे कट लावायचे आहेत. त्यामुळे काय होते, उलट करायला खूप छान आणि सोपं जातं आणि फिनिशिंग पण छान येते. तर हे भाग उलट करून त्यावरती शिलाई मारून घ्यायच्या आहेत. तर मी स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने हा छोटासा भाग जो शिलाईमध्ये आलेला आहे तो सरळ करून घेत आहे. तर यावरती आपण शिलाई मारून घेऊयात. दोन शिलाई मारून घेते मी, त्यामुळे फिनिशिंग अजून छान येते. आता राहिलेला दुसरा भाग तशाच प्रकारे अटॅच करून घेतलेला आहे मी. ते दोन्ही भाग अटॅच झालेले आहेत. आता एक्स्ट्राच्या शिलाई आहेत त्या मारून घेऊयात आपण आणि पाठीचे टक्स टाकून घ्यायचे. आता त्यानंतर इथे पाठीची पट्टी पण अटॅच करून घ्यायची. यावरती एक दाबटीप टाकून खालच्या साईडला दुमडून घेते मी. आता दुसरी साईड आहे आपल्याला तशीच करायची, पण त्या अगोदर आपण काय करूयात, इथे आय हुकची पट्टी आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. कारण आता हे आपले बॅक साईडला हुक असल्यामुळे इथे छोटीशी आय हुकची पट्टी आपण अटॅच करून घेऊयात.
कडक कपडा असल्यामुळे थोडासा फोल्ड होत नाही आहे। आता याला 2 शिलाई मारून एकदम पॅक अटॅच करून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण पाठीची पट्टी तयार करून घेऊयात। हे अटॅच झाल्यानंतर आता वरच्या साईडला आपल्याला 2 नॉट लावून गळ्याला फिनिशिंग द्यायची आहे। बघा आपला बोटनेक गळा तयार झालेला आहे। कसा वाटला यावरती कमेंट करा। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।